They may kill me, but they cannot kill my ideas. They can crush my body, but they cannot crush my spirit. असं महान वाक्य बोलणारे भगतसिंग त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण या व्हिडिओमध्ये भगतसिंग कोण होते व त्यांनी काय कार्य केलं व आजही ते तरुणांचे प्रेरणा का आहेत हे जाणून घेणार आहोत. भगतसिंग यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 रोजी शीख कुटुंबात झाला. ते ब्रिटिश भारतामधील पंजाब प्रांतातील लालपूर जिल्ह्यातील बंगा गावात जन्मले, जे आज पाकिस्तानात आहे. त्यांचे वडील किसन सिंग संधू आणि आई विद्यावती यांना 4 मुलगे आणि 3 मुली अशी 7 मुलं होती. त्यात भगतसिंग दुसरे होते. त्यांचे वडील आणि काका अजित सिंग हे 1907च्या नहर वसाहत कायद्याच्या आंदोलनात आणि 1914-15च्या गदर चळवळीत सक्रिय होते. सुरुवातीला ते बंगा गावातील शाळेत शिकले. नंतर त्यांना लाहोरच्या दयानंद ॲग्लो वैदिक शाळेत दाखल करण्यात आले. 1923 मध्ये ते लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये शिकायला गेले, जे लाला लजपत राय यांनी महात्मा गांधींच्या असहकार्य चळवळीला पाठिंबा देण्यासाठी सुरू केले होते. मे 1927 मध्ये पोलिसांनी त्यांना 1926च्या लाहोर बॉम्बस्फोटात सहभागी असल्याच्या कारणावरून अटक केली, पण 60,000 रुपयांच्या जामिनावर 5 आठवड्यात सुटका झाली. त्यांनी अमृतसरमधून प्रकाशित होणाऱ्या उर्दू आणि पंजाबी वृत्तपत्रात लिखाण केले. तसेच नौजवान भारत सभेच्या स्वस्त पुस्तकांमध्येही लेखन केले. 1928 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतातील राजकीय परिस्थितींचा अहवाल देण्यासाठी सायमन आयोग नेमला. यात भारतीय सदस्य नसल्याने काही भारतीय पक्षांनी त्यांचा बहिष्कार केला. 30 ऑक्टोबर 1928 रोजी आयोग लाहोरला आला, तेव्हा लाला लजपत राय यांनी निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. 1928 रोजी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. भगतसिंग हे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख सदस्य होते आणि त्यांनी तिला हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे नाव दिले. त्यांनी लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली. भगतसिंग यांनी शिवराम राजगुरू, सुखदेव थापर आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत स्कॉटला मारण्याचा कट रचला. पण चुकून 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोरच्या जिल्हा पोलीस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सहाय्यक अधीक्षक जॉन स्कॉन्डर्स यांना गोळ्या घातल्या. स्कॉन्डर्सला मारल्यानंतर भगतसिंग आणि साथीदार DAV कॉलेजच्या प्रवेशद्वारातून पळाले. त्यांचा पाठलाग करणारा मुख्य हवालदार चन्नसिंग याला चंद्रशेखर आझादाने गोळी मारली. ते सायकलीवरून सुरक्षित ठिकाणी पळाले. पोलिसांनी मोठी शोध मोहीम राबवली. 19 डिसेंबर 1928 रोजी सुखदेव यांनी दुर्गावती देवी यांच्याकडून मदत मागितली. दुसऱ्या दिवशी भगतसिंग आणि राजगुरू लखनौ मार्गे हावडाला जाण्यासाठी ट्रेनने निघाले. दिल्ली विधानसभा बॉम्बस्फोट आणि अटक. 1929 मध्ये भगतसिंग यांनी केंद्रीय विधानसभात बॉम्ब टाकण्याचा कट रचला, ज्याचा उद्देश जनसुरक्षा विधेयक आणि व्यापार वाद कायद्याचा निषेध होता. 8 एप्रिल 1929 रोजी त्यांनी बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत विधानसभेच्या सभागृहात 2 बॉम्ब टाकले. हे बॉम्ब कोणाला मारण्यासाठी नव्हते, पण काही सदस्य जखमी झाले. त्यांनी इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा दिली आणि स्वतःला अटक करून घेतले. लाहोर कट खटला आणि उपोषण. स्कॉन्डर्स आणि चन्नसिंगच्या हत्येसाठी भगतसिंग यांना पुन्हा अटक झाली. त्यांना मियावाली मध्यवर्ती कारागृहात पाठवले, जिथे त्यांनी भारतीय आणि युरोपीय कैद्यामधील भेदभाव पाहिला. त्यांनी राजकीय कैदी म्हणून समान सुविधांसाठी उपोषण सुरू केले. या उपोषणाला जून 1929 पासून लोकांचा पाठिंबा मिळाला. जतींद्रनाथ दास यांचा 63 दिवसांच्या उपोषणानंतर 13 सप्टेंबर 1929 रोजी मृत्यू झाला. भगतसिंग यांनी 116 दिवसांनंतर 5 ऑक्टोबर 1929 रोजी उपोषण थांबवले.
10 जुलै 1929 रोजी लाहोर कट खटला सुरू झाला. 7 ऑक्टोबर 1930 रोजी विशेष लवादाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावली. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली. त्यांचे मृतदेह तुकड्यात कापून सतलज नदीत टाकले गेले.